गुड मॉर्निंग. तर इथे आम्ही आज आलेलो होतो मामाच्या घरी आणि खरंच गावाकडची सकाळ ना खरंच खूप छान पद्धतीने झालेली होती. याचंच हे असं काहीसं उदाहरण. आता लग्नाला जायचं होतं यामुळेच सर्वजण रेडी झालेले होते, पण माझं बाकी होतं. मी रेडी होत होती तोपर्यंत ना मामाकडे भरपूरशा अशा कोंबड्या आहेत. त्याच कोंबड्यांचे अंडे इथे माझ्या भावाने काढून आणलेले होते आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी. तर ही अशी काहीशी खेळत होती. ती खूप गोड आहे आणि माऊ आणि शिवचं आणि तिचं खूप सारं जमलेलं होतं. यानंतर ना माझं पण तयारी वगैरे झाली. मी अशी काहीशी रेडी झालेली होती. आता हे दोघं जणं ना आमचं गाव मामाच्या गावापासून अगदी 10 ते 15 किलोमीटरवर आहे. त्यामुळेच यांचं एक काम होतं. यासाठीच हे दोघं जणं गेलेले होते आमच्या गावाला. त्यामुळेच हे येणार होते आम्हाला घ्यायला. त्यामुळेच आम्ही इथं निवांत त्यांची वाट पण बघत होतो आणि गप्पा पण मारत होतो. यानंतर ना माऊ आणि शिव आणि अवनी या तिघांचा खेळ तर काही संपतच नव्हता. खरं तर ना अवनीला समजतच नव्हतं की दादा कोणता आहे आणि दीदी कोणती आहे. तर ती दादा माऊला म्हणत होती आणि दीदी शिवला म्हणत होती. तर असो यांचा खेळ चालू होता आणि इथे ना हे असे काहीसे एवढे आंबे मस्त आलेले होते ना, तर मला तर काही मोह आवरला नाही. त्यामुळेच मी इथे आंबे बघितले आणि इथे तर मस्त एक फोटो काढून घेतला. यानंतर ना हे दोघं आलेले होते. यांचं डिस्कशन चालू होतं इथे आणि यांचं डिस्कशन चालू होतं, पण दीदीचं आणि माझ्या भावाचं तर यांच्या तर काही गप्पा संपत नव्हत्या. फायनली यांच्या गप्पा संपल्या आणि आम्ही लग्नाला पोहोचलो. लग्न लागल्यानंतर ना हे अशी काहीशी हालत झालेली होती, कारण खूप जास्त ऊन आहे इकडे. त्यामुळेच इथे लग्न लागलेलं होतं, तर आम्ही निघतच होतो. निघताना ना तेवढ्यात हे छोट्या जागेमध्ये ना एक ट्रॅक्टर अडकलं होतं. तर सर्वजण त्याला कसं काढता येईल त्याचाच पर्याय इथे सर्वजण शोधत होते. हे आवरल्यानंतर ना आम्ही इथे निघालो होतो घरी जाण्यासाठी. आता घरी जाण्यासाठी तर इच्छा नव्हती, पण उद्या ऑफिस असल्यामुळे घरी जावंच लागणार होतं. यामुळेच आम्ही इथे निघालो होतो घरी जाण्यासाठी. फायनली घरी पोहोचलो आणि पप्पांनी इथे योगा केला आणि माऊ योगा करणार नाही असं तर काही होणार नाही. त्यामुळे त्यांचा योगा झाल्यानंतर माऊ पण इथे तिच्या योगाची प्रॅक्टिस करत होती. यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला आम्हाला जायचं होतं डीमार्टला आणि डीमार्टहून काही ग्रॉसरी सामान घेऊन आलो आणि असा होता आजचा दिवस. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.